पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधा कृष्ण देव, श्वेत द्वीपवासी भगवान श्री वासुदेव नारायण, भगवंताचे सर्व स्वरूप, सर्व स्वरूपांच्या चरणी वंदन करून उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण. घनश्याम महाराज यांनी घराचा त्याग केला आणि अनेक तीर्थांना पावन करीत करीत भगवान तीर्थांमध्ये राहिलेले जे असुर होते त्या असुरांना मारत, तीर्थांना पवित्र करत आणि भगवान जगन्नाथपुरी तीर्थामध्ये आले. जगन्नाथपुरी तीर्थामध्ये भगवंतांनी लाखोच्या संख्येने साधूच्या वेशामध्ये राहिलेले जे सर्व असुर होते त्यांचा नाश करवला आणि भगवान तिथून पुढे अनेक तीर्थांना पावन करीत करीत आदिकूर्म तीर्थामध्ये गेले आहे. हे सर्व तीर्थ जगन्नाथपुरीवरून दक्षिण दिशाकडे म्हणजे रामेश्वरम जात असताना हे सर्व तीर्थ आता येते. आदिकूर्म तीर्थामध्ये भगवंतांनी येऊन निवास केला, तिथे दर्शन करून आणि पुढे निघाले आहे. पुढे भयंकर वन आलं, त्या वनाला पार करून मानसपूर तीर्थामध्ये आले आहे. त्या मानसपूर तीर्थामध्ये सत्रधर्मा नावाचा राजा होता. त्याने नीलकंठ वर्णीकडे पाहिलं तर नीलकंठ वर्णी सिद्ध ज्याला वाटू लागले आणि त्यांनी स्वतःच्या राजभवनामध्ये नीलकंठ वर्णीचा आदर सत्कार करीत निमंत्रण दिले आणि त्यांची सेवा करू लागला. जगन्नाथपुरीला जे लाखोच्या संख्येने असुर मृत्यू पावले होते त्यातले काही पळून गेले होते आणि त्यापैकीतले काही या मानसपूर नगरामध्ये राहत होते. त्यांना कळालं की आपल्या सर्वांना नाश करणारा, संपवणारा जो लहानसा वर्णी आहे तो लहानसा वर्णी ह्या मानसपूरमध्ये सत्राजित राजाकडे येऊन राहत आहे. आणि वर्णींचा जिथे निवासस्थान होता रात्रीच्या समयी तिथे सर्वचे सर्व जे असुर होते ते आले, हातामध्ये पत्थर घेऊन आले आणि सर्वांनी पत्थराचा पाऊस त्यांच्यावरती टाकला. पत्र फेकू लागले. अंधकारामध्ये त्यांना असं वाटत होतं की वर्णीवरतीच पडत आहे आणि या पत्थरांच्या माराने वर्णी मरून जाईल. पण जेव्हा सकाळ झाली, राजा दर्शनासाठी आला तेव्हा पाहिलं तर मोठा किल्ला एक पत्थरांचा बांधला गेला होता. कोणीतरी वर्णीवरती पत्थर फेकले आहे पण एक पण पत्थर वर्णीला लागला नव्हता. आश्चर्य झालं. तपास केला, कोण होतं. गुप्तचरांद्वारा समाचार मिळाले की आपल्या नगरीमध्ये राहणारे जे सर्व साधूच्या वेशामध्ये असुर आहे त्यांचं हे कार्य आहे. आणि राजाने सैनिकांना पाठवलं आणि जे सर्व राहत होते त्या सर्वांचा नाश राजाने करवला. असे अनेक राजे होते, अनेक दुष्ट राजे पण भगवंताला मिळाले. त्यांची कथा यामध्ये नाहीये. पण असे पापी राजे पण अमुक होते जिथे भगवान एक क्षण पण थांबले नाही. बघा, जिथे
अशा प्रकारचं आपण म्हणतो जंगल राज्य असलं तिथे थांबण्यामध्ये आपल्याला सुख नाहीये. मला कित्येक वेळी असं वाटतं की जर अंग्रेजांनी फुकटचं धान्य वाटप केलं असतं आणि सर्वांना हजार हजार रुपये दिले असते ना, तर आपल्या लोकांनी त्यांनाही जाऊ दिलं नसतं. असं अनेक वेळी वाटतं. कारण की आपल्या लोकांना फक्त स्वतःचा फायदा झाला, मग तो कसा बी असो, मग तू करोड खाय, लाख खा, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आमचे ₹1000 आम्हाला भेटून गेले पाहिजे. म्हणजे ह्या लेव्हलचा आपल्या देशामध्ये स्वार्थ भरलेला आहे. दुसऱ्यांचं काही पण हो, आमचं चांगलं चाललं पाहिजे बस. एक म्हण आहे, अंधेरी नगरी का बेबुद राजा, 1% भाजी, 1% खाजा. एक स्टोरी यामागे सांगितली जाते, की एक गुरु शिष्य होते. आता गुरु शिष्य एक राज्यामध्ये राजधानी राज्याची होती, तिथे येऊन निवास करून राहू लागले. शिष्य म्हणतो, गुरुजी बाजारातून जाऊन भाजी घेऊन येतो. आणि शिष्य बाजारात जाऊन भाजी घ्यायला लागला, तर तेव्हा त्याला कळालं की इथे काही पण वस्तू घ्या, 1 पैशामध्ये भेटते. नगरीचा नियम आहे की भाजी घ्या, 1 पैशात भेटेल. पेढा घ्या, 1 पैशामध्ये भेटेल. जिलेबी घ्या, 1 पैशामध्ये. जे पण घ्या ते तुम्हाला 1 पैशामध्ये भेटून जाईल. शिष्याला खूप आनंद झाला. एकच भाव. नाही, आपण काही दुकानांवरती जातो, 20 रुपयाची कोणती पण वस्तू उचला, असं असतं ना. शिष्याला खूप आनंद झाला की असं राज्य, अशी राजधानी कुठेही पाहिली नाही. गुरुकडे आला, गुरुला म्हणतो, गुरु आपण ह्याच राज्यात राहायला पाहिजे, कारण इथे 1 पैशामध्ये पाहिजे ते मिळतं. गुरु म्हणता, इथे राहण्यामध्ये खतरा आहे. इथे राहायचं, जिथे व्यवहार व्यवस्था अशा प्रकारची मूर्खता युक्त असली, तिथे राहण्यात आपलं सुख नाही. समजायचं काय माहितीये? अशा प्रकारचा जो व्यवहार असला, तुम्हाला सर्व फ्री मध्ये मिळेल, तर मग तिथे तो देश कधी पण विकासशील किंवा विकसित होऊ शकत नाही. कारण की तिथे सर्वच फ्री मध्ये भेटतंय. तुम्हाला बाहेर कुठे कमवायला जायची गरज, घरी बसा, व्यसन करा, तुम्हाला सरकार खाण्यासाठी देईल. तर त्या देशाचा कधीच विकास होऊ शकत नाही. तिथे कधीच एज्युकेशन हे वाढू शकत नाही. तो समाज असो किंवा तो देश असो, तो दिवसेंदिवस अधोगतीला जातो. गुरु म्हणता, अशा राज्यात राहायला नको, हानिकारक आहे. तेव्हा शिष्याने हट्ट पकडले, नाही गुरुजी, इथे तर बघा ना, 1 पैशात सर्व भेटतं, थांबा तुम्ही. शिष्याच्या हट्टाने गुरुजी थांबले. काही दिवसानंतर त्या राज्यामध्ये चोरी झाली. तर राजाने असा नियम काढला होता, तर राजाने सांगितलं, की हा गळा फास घ्या, ज्याच्या गळ्यामध्ये फिट बसला त्याला आणून फाशीवर लटकवून द्या. चोरी कोणी केली माहिती नाही, पण हा गळा फास दोर माप बांधून दिलं, हा ज्याच्या गळ्यात बसला त्याला घेऊन आणायचा. म्हणजे मूर्ख राजा आहे. आता निघाले सर्व गावामध्ये, सर्वांच्या गळ्यामध्ये फिट करून पाहिला, फिट बसत नाही. आता गुरु शिष्य चांगले जेवण करून करून तगडे झाले होते, अशा नगरीमध्ये राहत होते म्हणून. नगराच्या बाहेर फेरी मारली तर तिथे गुरु शिष्य भेटले, त्यांच्या गळ्यात टाकून पाहिला तर फिट बसला. सैनिकांनी उचललं दोघीला. शिष्य रडू लागला. शिष्य म्हणतो, गुरुजी गेलो आपण तर. गुरुजी म्हणता, मी तर म्हणत होता तुला की या मूर्खाच्या राज्यात राहायचं, जिथे व्यवहार व्यवस्था मूर्खता युक्त असली तिथे राहायचं नसतं. आता गुरुजी काय करायचं? गुरुजी म्हणता, बघ आता हे आपल्याला जाऊन लटकवून देतील, पण मी सांगतो तसं जर तू बोलला तर आपलं जीवन कदाच वाचून जाईल. म्हणे गुरुजी काय म्हणायचं? बघ म्हणे, फाशी द्यायला आपल्याला जातील ना, तेव्हा तू एवढंच म्हणायचं की आधी मी फाशी घेईन. मी म्हणेल मी फाशी घेईन, तू काय म्हणायचं? मी फाशी घेईन, मला लटकवा आधी. शिष्य म्हणतो, याने काय होईल? तू म्हणे पाहत राहा काय होतं.
फाशीवरती लटकवण्याची तयारी झाली. शिष्य म्हणतो मी आधी फाशी घेईन. गुरु म्हणतात नाही मी मोठा आहे, मी गुरु आहे, मला फाशी घेऊ द्या आधी. असा वाद चालू लागला. राजापर्यंत गोष्ट गेली आणि राजा आणि प्रधान दोघं पण धावत आले. राजाने पाहिलं आतापर्यंत सर्व घाबरतात. हे दोघांपैकी म्हणता मी घेतो, हा म्हणतो मी घेतो. राजाने विचारलं काय झालं? तेव्हा गुरुजी म्हणतात बघा ना महाराज, हा माझा शिष्य आहे तरी पण आधी फाशी घ्यायला म्हणतो. राजा म्हणतो का? अरे दोघे एक नंतर एक द्यायची काय तुम्हाला? नाही म्हणे. आता जो इथे फाशी घेईल तो यानंतरच्या जन्मामध्ये राजा होईल आणि दुसऱ्यांदा जो फाशी घेईल सेकंड नंबरला तो प्रधान होईल. हा म्हणतो आहे की आतापर्यंत मी तुमचा शिष्य होतो, मी तुमची सेवा केली, पण आता मला राजा व्हायचा आहे म्हणून मला आधी फाशी घेऊ द्या. पण मोठा तर मी आहे, मी गुरु आहे, मला आधी फाशी घ्यायची आहे, मला राजा व्हायचा या नगरीचा. तेव्हा राजा म्हणतो तुम्ही दोघही नको, आमच्या नगरीचा राजा मीच होईल आणि प्रधान पण माझाच प्रधान होईल. त्या दोघही गुरु शिष्यांना सोडून दिलं आणि राजाने प्रधान दोघही लटकून गेले. तेव्हापासून म्हण पडली की अंधेरी नगरी का बेबुद राजा, 1% भाजी 1% खाजा. म्हणून अशी जी नगरी असली त्यामध्ये राहण्यात आपला लाभ नाही, नुकसान आहे, हानी आहे. म्हणून अशा राज्यामध्ये किंवा अशा गावामध्ये जिथे व्यवहार व्यवस्था नसली तिथे राहू नाही. भगवंतांनी सांगितलंय की जिथे सर्व प्रकारचे माणसं निवास करून राहत असले समाजाप्रमाणे, जातीप्रमाणे, तशा नगरीमध्ये राहायला पाहिजे. एकच जातीचे असले तिथे पण राहू नाही, तिथे पण धोकादायक ठरू शकते. तर अशा अनेक नीतीशास्त्राच्या गोष्टी आहे, त्यामागे अनेक रिझन पण आहे. तर आता आपण समजतो की डॉक्टर असला त्या गावामध्ये राहण्यात फायदा आहे. काही पण झालं तर अर्ध्या रात्रीला डॉक्टर, कोणाला काय होणार आहे ते काही रात्री सांगून कोणी येत नाही. म्हणून जिथे वैद्य असला त्या गावामध्ये राहावं. अशा अनेक गोष्टी नीतिशास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. नीलकंठ वर्णींनी अनेक राज्यांचा त्याग केला, पण जिथे श्रद्धा दिसली, जिथे धार्मिकता होती, अध्यात्म होतं, त्या स्थानावरती गेले आणि तिथे जो अधर्म होता त्याचा नाश करून तिथल्या लोकांना पावन केले आहे. भगवान तिथून पुढे निघू लागले आणि तिथून भगवान व्यंकटाद्री पर्वतावरती आले आहे, म्हणजे तिरुपती बालाजी. व्यंकटाद्री पर्वतावरती भगवंतांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आणि तिथून भगवान आता शिवकांची विष्णुकांची जाण्यासाठी निघाले. तर यामध्ये प्रसंग नाही आहे, पण भक्त चिंतामणी आणि हरिलीलामृत ग्रंथामध्ये खूप सुंदर प्रसंग आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की भगवान व्यंकटाद्रीवरून शिवकांची विष्णुकांची जात होते. हरिलीलामृत मध्ये लिहिलाय की शिवकांची विष्णुकांची जात होते तेव्हाचा हा प्रसंग आहे. भक्त चिंतामणी मध्ये असा प्रसंग आहे की भूतपुरीवरून भगवान पुढे जात होते तेव्हा हा प्रसंग घडला. तर प्रसंग काय घडला, तर भगवान व्यंकटाद्रीवरून शिवकांची विष्णुकांची जेव्हा जात होते हरिलीलामृत ग्रंथाच्या आधारावरती, तेव्हा रस्त्यामध्ये एक भयंकर वन आलं. त्या वनामध्ये अति विशाळ मोठा एक राक्षस झोपला होता. भगवंतांनी त्या राक्षसाकडे पाहिलं, अजगरासारखा पडलेला होता. नीलकंठ वर्णींनी येऊन त्याच्या डोक्यावरती जोराची लाथ मारली आणि त्या राक्षसाच्या डोक्यावरती लाथ मारता बरोबर तो राक्षस जोराने उभा होऊन बसला आणि भगवंताचे दर्शन केले. त्याला दिव्य तेज दिसलं आणि तेव्हा त्याने हात जोडले आणि त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि भगवंताचे दर्शन करून हात जोडून तो राक्षस म्हणतो, आज मला तुम्ही साक्षात भगवंत इथे येऊन मला माझा उद्धार केला. माझ्या पूर्वजन्माची मी कथा तुम्हाला सांगतो. मी पूर्वजन्मामध्ये या तैलंगण देशाचा राजा होतो. मी राजा असताना धर्मप्रिय होतो, न्याय करायचो.
एके वेळी एक जयदेव विप्र आणि मुकुंद विप्र दोघं पण ब्राह्मण माझ्याकडे आले. आता दोघांची तक्रार अशी होती की जयदेव विप्रची कन्या जेव्हा लहान होती तेव्हा मुकुंद विप्राचे पुत्र पण लहान होते आणि जयदेव विप्र यांनी मुकुंद विप्र यांना वचन दिलं होतं की मोठे झाल्यानंतर या दोघांचं लग्न आपण करू. आता हे जेव्हा दोघं पण यांचे पुत्र पुत्री मोठे झाले तेव्हा जो मुकुंद विप्र यांचा पुत्र होता त्याला मोठ्या झाल्यानंतर डोळ्याचे दिसणे बंद झाले. डोळ्याने दिसणं बंद झाले म्हणजे जयदेव विप्राने सांगितलं की अशा युवानाला मी माझी कन्या देणार नाही. आता दोघं पण वाद करत करत राजाकडे आले. राजाला म्हणतात तुम्हीच न्याय करा. या जयदेव विप्रांनी मला वचन दिलं होतं की तुमची कन्या मी माझी कन्या मी तुम्हाला देईल. आता नाही म्हणतो. आतापर्यंत सोबत बसून मेवा मिष्टान्न खाल्ले. नक्की झालं त्या समयी आम्ही वस्त्र आभूषण अनेक दिले. आता ते जुने वस्त्र आभूषण पुन्हा आम्हाला देतोय आणि आम्हाला म्हणतोय की माझी कन्या मी तुम्हाला देणार नाही. याने स्वतःच्या कन्येचं लग्न दुसरीकडे नक्की केलं. आता तुम्हीच न्याय करा. तेव्हा तो जो राजा होता त्याने धर्मशास्त्र उघडले. धर्मशास्त्रामध्ये अभ्यास करून विद्वानांकडून विचार विमर्श घेऊन सांगितलं की विप्रांनो बघा, धर्मशास्त्र असं म्हणतं की वाकवचन दिले असलं आणि जर मुलगा पुढे जाता अंध झाला तर त्यासोबत लग्न करू नये. कारण कन्येचं भविष्य हे अंधकारामध्ये जाऊ शकते. म्हणून धर्मशास्त्रांमध्ये असे वचन आहे. तेव्हा जे मुकुंद विप्र म्हणतात की बघा धर्मशास्त्रांमध्ये जे असेल ते, पण आमच्या कुळ परंपरानुसार जे चालत आलं आहे त्यामध्ये असं आहे की एक वेळा वचन दिलं म्हणजे मग त्या वचनातून मागे सरायचं. जर मुलगा मृत्यू पावला तरच तुम्ही दुसरीकडे लग्न करू शकता, बाकी कन्या तर त्यांना द्यावीच लागेल. तो राक्षस नीलकंठ वर्णिला म्हणतो पण मी धर्मशास्त्रांचा आधार घेऊन आणि जो न्याय होता तो जयदेव विप्रच्या पक्षामध्ये दिला की नाही, जयदेव विप्राने योग्य केलं, कन्येचं लग्न दुसरीकडे करवलं. आणि त्या समयी जे मुकुंद विप्र होते ते पण तपस्वी होते. त्यांना क्रोध आला आणि त्यांनी शाप दिला की राजा तू जयदेव विप्रच्या पक्षामध्ये न्याय दिला आहे म्हणून जा मी शाप देतो, तो 9 महिन्यानंतर मोठा राक्षस होशील. असा शाप देऊन मुकुंद विप्र निघून गेले. मी जयदेव विप्रकडे पाहिलं तर जयदेव विप्राने मला सांगितलं की तुम्ही योग्य न्याय दिला आहे. मी तुम्हाला वचन देतो, आशीर्वाद देतो, वरदान देतो की तुम्हा राक्षस झाल्यानंतर तुम्हाला साक्षात भगवान भेटतील असं मी तुम्हाला वरदान देतो. आणि त्या जयदेव विप्राच्या वरदानाने आज तुम्ही मला मिळाले. 9 महिन्यानंतर मी राक्षस झालो आणि आज तुमचा समागम मला प्राप्त झाला. इथे मी झोपून राहिलो त्यामागे कारण माझ्यासोबत पण काही भूत पिशाच होते. पण एक मोठा राक्षस या जंगलामध्ये आला, त्याच्यासोबत माझे सर्व भूत पिशाच राक्षस पण निघून गेले. मी एकटा इथे पडलो आहे. एक वेळा चतुर्भुज नावाचा एक विप्र या जंगलातून निघाला. मला खूप भूक लागली होती. तो शिवकांचीला दर्शनासाठी चालला होता. त्यावेळेस मी त्याला खायला गेलो. तो चतुर्भुज विप्र मला म्हणतो बघ, मला खाऊ नको, कारण माझ्या घरी 2 बहिणी आहेत, त्यांचं लग्न अजून बाकी आहे. माझे आई वडील म्हातारे आहे, त्यांची सेवा मला करायची आहे. जर तू मला खाऊन घेतलं तर तुला खूप मोठं पाप लागेल आणि त्या पापाच्या कारणाने अजगरासारखी स्थिती तुझी होईल. मला भूक एवढी लागली होती, मी त्याचं ऐकलं नाही आणि त्या ब्राह्मणाला खाऊन घेतलं आणि तो शाप मला लागला म्हणून मी अजगरासारखा इथे पडलो
होतो. तुम्ही माझा उद्धार केला. आणि त्यावेळेस भगवंतांनी असं सांगितलं की आता मी तुम्हाला सत्संगामध्ये जन्म देईल, जेतपूरला तुमचा एक पवित्र परिवारामध्ये जन्म होईल आणि तुमचं नाव रता बसिया असं होईल. आणि तेच भगवंताचे रता बसिया भक्त झाले, जे अखंड भगवंताच्या सेवेमध्ये गडपूरला कायम राहिले. अशा प्रकारे विहारी लालजी महाराजांनी वन विचरणची लीला इथे लिहिली आहे. तिथून भगवान पुढे निघाले. शिवकांची विष्णुकांचीला भगवान आले आहे. जिथे विष्णुकांची, तुम्ही गेले कोणी शिवकांची विष्णुकांची? सर्वात सुंदर स्वरूप भगवान विष्णूचं जर कुठे दर्शन करायचे असले तर ते विष्णुकांचीला आहे. भगवंताच्या समोर तुम्ही जाऊन असे उभे राहा तर तुम्हाला असं वाटतं की साक्षात भगवान विष्णू उभे आहे. मी तिरुपती बालाजीलाही दर्शन केलंय, सर्वीकडे दर्शन केले, पण विष्णुकांचीला साक्षात स्वयंभू भगवान विष्णूची मूर्ती आहे. एवढी सुंदर मूर्ती आहे की अशी सुंदर भगवान विष्णूची मूर्ती कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपल्या हाईट पेक्षा डबल हाईटची मूर्ती असेल, एवढी सुंदर मूर्ती आहे. आणि 2 वेळा मी तिथे गेलो आहे आणि अनेकांचे मी अनुभव ऐकले आहे की तुम्ही शिवकांची विष्णुकांची जा तर तुम्हाला एकच तीर्थाचे दर्शन होतात. एक तर तुम्हाला शिवकांचीचे होता, एक तर विष्णुकांचीचे होता. हमेशा असं काही ना काही सुटून जातं. एक वेळा गेलो विष्णुकांचीचे झाले, दुसऱ्या वेळेस गेलो शिवकांचीचे झाले. म्हणजे तिथे असा प्रसंग घडतो. त्याचं कारण असं आहे की तो जो रूट आहे तो असा आहे की सकाळी एक जागेवरून निघावं लागतं, कदाच भूतपुरीवरून, आणि तिथून निघाल्यानंतर संध्याकाळी 7-8 वाजता तुम्ही शिवकांची विष्णुकांची पोहोचतात. आणि तिथे तुम्ही दर्शन करा म्हणजे वेळ अशी होते की 7-8 वाजून जातात, म्हणजे एक मंदिर तरी बंद. आणि रात्री तुम्ही तिथे थांबू शकत नाही, कारण रात्रीचा प्रवास करून तुम्ही तिरुपती किंवा दुसऱ्या स्थानावरती जात असतात. असे रूट नक्की झालेले असतात या काही मार्गांचे. म्हणून त्याच रूटने सर्वे चालता, म्हणून एक तीर्थाचे दर्शन तुमचे बाकी राहतात. पण तिथे गेल्यानंतर दर्शन करण्यासारखे स्थान हे शिवकांची आणि विष्णुकांची. भगवंतांनी दोघही तीर्थांमध्ये दर्शन केले. त्यानंतर भगवान श्रीरंगम क्षेत्रामध्ये आले आहे, जिथे भगवान रामानुजाचार्य साक्षात विराजमान आहे आणि भगवान रंगनाथ भगवान तिथे कायम निवास करून राहिले आहे. अशा तीर्थामध्ये आले. तिथे कावेरी नदी वाहते. त्या कावेरी नदीमध्ये भगवंतांनी स्नान केले आहे आणि 2 महिन्यांपर्यंत भगवान तिथे निवास करून राहिले. तिथे जे सर्व वैष्णवाचार्य होते त्या सर्व वैष्णवाचार्यांमध्ये पण अनेक दुर्गुण होते. भगवंतांनी 2 महिन्यांपर्यंत तिथे थांबून त्या सर्वांना उपदेश दिला आणि त्या उपदेशाच्या कारणाने सर्व धीरे धीरे सन्मार्गावरती लागले आहेत. आणि तिथून भगवंतांनी 2 महिने निवास करून पुढे प्रयाण केलं. भगवान तिथून सेतुबंद रामेश्वरम जाण्यासाठी निघाले. आता इथे एक कथा नाही आहे, पण वचनामृतामध्ये आपण कथा ऐकतो की भगवान म्हणता, मी जेव्हा सेतुबंद रामेश्वरम जात होते त्या समयी रस्त्यामध्ये आम्हाला सेवक नाम नावाचा साधू भेटला. श्रीमद भागवतचा जाणकार होता, ज्ञानी होता. आम्ही त्याची सेवा केली. सेवा करत असताना तो दररोज, त्याच्याकडे पैसे पण खूप होते, त्यासाठीच जेवण मागवायचा, पण कधी आम्हाला जेवणाचा पण विचारत नव्हता. असा कृतज्ञ हा सेवक राम होता. आणि म्हणून अशा कृतज्ञीचा आम्ही त्याग करून पुढे निघाले. म्हणजे कृतज्ञी सोबत कधी राहू. कृतज्ञ माणसाला कधी पण गुण येत नाही. ज्याच्या घरी जेवणाला जातो त्याच अन्नामध्ये दोष काढतो, त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि कृतज्ञ माणूस हा कधीच कोणाचा होत. कृतज्ञ कोणाला म्हणतात की केलेल्या उपकारांना जो विसरून जातो त्याला म्हणतात कृतज्ञ. भगवंतांनी तिथून रामेश्वरमला प्रयाण केले.
रामेश्वरम तीर्थामध्ये भगवंतांनी निवास केला आहे. तिथे भगवान भगवान शिवचे दर्शन केले आणि शिव भगवंताचे दर्शन करून तिथून पुढे निघाले आहे. 5 दिवसांपर्यंत भगवंताचे उपवास झाले आहे. 6व्या दिवशी भगवान एक वडाच्या झाडाखाली एक विहीर होती, त्या विहिरीवरती येऊन थांबले. 6 दिवसांपासून जलपान पण मिळालं नव्हतं, काही फळ पण मिळाले नव्हते. सर्वप्रथम भगवंतांनी विहिरीतून पाणी काढलं आणि भगवान शालग्राम यांना अभिषेक करवू लागले. ज्या पात्रामध्ये भगवान शालग्राम ठेवले होते त्या पात्रामध्ये पाणी टाकलं तर ते संपूर्ण जळ भगवान शालग्राम पिऊन गेले. 4-5 वेळा पाणी काढून काढून त्यात टाकलं तर भगवान शालिग्राम ते जळ पिऊन गेले. म्हणजे भगवान नीलकंठवर्णी समजून गेले की यांना तुषा लागलेली आहे. अनेक प्रकारे अनेक वेळी पाणी काढून भगवान शालिग्रामला पान करवले. नीलकंठवर्णी पण थकून गेले. भगवान शालिग्राम समजून गेले की आता हे थकून गेले आहे आणि तृप्त झाले. त्यानंतर चंदनाधिक उपद्रव्यांनी भगवान शालिग्रामची नीलकंठवर्णी यांनी पूजा केली आणि त्याच नंतर भगवान नीलकंठवर्णी विचार करू लागले की जर एवढी तृषा लागली आहे तर भूक केवढी लागली असेल. खूप दिवस झाले उपवास माझे पण झाले आणि शालग्राम भगवंताचेही झाले आहे, असा विचार करीत होते. आणि त्याच समयी भगवान शिव आणि पार्वती एक शेतकरीच्या वेशामध्ये भगवान नीलकंठवर्णी यांच्या समक्ष येऊन प्रगट झाले आहे. आणि नीलकंठवर्णी यांचे स्वरूप पाहून अतिशय आनंदित झाले आणि भगवान नीलकंठवर्णी यांना शिव आणि पार्वती यांनी एक सातवा, काय म्हणतात त्याला गुरु, सातवा म्हणता एक प्रकारचं हरभऱ्याचं पीठ, तुम्ही कदाच, हा सातूचं पीठ सत्तू म्हणतात, ते आणून आणि नीलकंठवर्णी यांना दिलं. नीलकंठवर्णी म्हणतात की तुम्ही एवढ्या भयंकर जंगलामध्ये कोण आहात? दोघं पती पत्नी. तेव्हा दोघं पती पत्नी यांनी सांगितलं, शिव पार्वती यांनी सांगितलं की आधी तुम्ही भोजन करून घ्या, नंतर आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही कोण आहे. आणि नीलकंठवर्णी यांनी आधी शालग्राम भगवंताला नैवेद्य ठेवला, नंतर स्वतः भोजन केले आणि त्यानंतर भोजन झाल्यानंतर हात धुवून टाकले आणि नंतर नीलकंठवर्णी यांच्या समक्ष ते साक्षात जे शेतकरी दिसणारे दोघी पण दंपती होते ते स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट झाले. भगवान शिव यांचे दर्शन नीलकंठवर्णी करू लागले आहे. माता पार्वतींचे दर्शन झाले. सुरत मुनी म्हणतात भगवान शिव कसे दिसत होते तर भगवान भूतनाथ यांचं संपूर्ण शरीर कापूर सारखं एकदम गौर वर्णाचं होतं. उज्ज्वल शरीराची भगवंताची क्रांती होती. संपूर्ण शरीराला भगवंतांनी भस्म लावलेला आहे. कंठामध्ये सर्प शोभत आहे तथा रुद्राक्षच्या माळ शोभत आहे. त्यानंतर भगवंताचं सुंदर त्रिपुंड रुद्र भगवंतांनी धारण केलेला आहे. मस्तकावरती पिवळ्या रंगाच्या सुंदर जटा शोभत आहे. भगवंतांचा 3 नेत्र शोभत आहे. डावा हात अभय मुद्राच्या स्वरूपाने शोभत आहे. उजव्या हातामध्ये भगवंतांनी त्रिशूळ आणि डमरू धारण केला आहे. अशा प्रकारे जेव्हा नीलकंठवर्णी यांनी महादेवाचे दर्शन केले त्या समयी भगवान नीलकंठवर्णी महादेवाची सुंदर स्तुती करू लागले आहे. सदाशिवं शाश्वतमीश्वतारं प्रशान्तमाशापतिमण्डलेशं ब्रह्मादिदेवार्चितपादपद्मं श्रीशंकरं त्वामहमानतोऽस्मि. भगवान शंकर यांची अद्भुत स्तुती केली. त्यानंतर माता पार्वतींची पण सुंदर स्तुती केली आहे. आणि त्यानंतर भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणतात की हे नीलकंठवर्णी मागा, तुम्हाला काय पाहिजे आहे, तुम्ही मागाल ते वरदान आम्ही देतो.
तेव्हा नीलकंठ वर्णियांनी वरदान मागितले की मला संसारिक विषयांमध्ये दृढ वैराग्य प्राप्त व्हावं, असं मला वरदान द्या. आणि तेव्हा भगवान शिवने तथास्तु म्हटलं. भगवान शिव म्हणतात की तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जो भाव आहे तो अवश्य पूर्ण होईल. आणि हे वर्णी मला माहिती आहे की तुम्ही साक्षात पुरुषोत्तम नारायण आहात. मनुष्य रूप धारण करून कठीण तप करीत आहात आणि तुमच्या चरित्रांच्या माध्यमातून, हे चरित्र स्मरण केल्याच्या माध्यमातून हजारो जीवांचं कल्याण होईल म्हणून असे चरित्र करीत आहात. तुम्ही क्षर अक्षरच्या पर आहात, सर्व अंतर्यामी आहात. ब्रह्मांडांची उत्पत्ती स्थिती प्रलय याचे करणारे मूळ कारण तुम्ही आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. पृथ्वीवरती जे दुर्वासाच्या शापाच्या कारणाने जे सर्व संत महात्मे त्यांना दर्शन देण्यासाठी तुम्ही तीर्थयात्रा करीत आहात, अशा प्रकारे भगवान नीलकंठ वर्णी यांची स्तुती केली आणि त्यानंतर वंदन करून शिव पार्वती तिथून विदायी झाले आहे. अशा प्रकारे 49व्या अध्यायामध्ये कथा सांगितली. त्यानंतर पुढे नीलकंठ वर्णी निघाले. भगवान सदाशिव यांचं स्मरण करून आता भगवान तिथून भूतपुरीला आले आहे. भूतपुरी म्हणजे भगवान रामानुजाचार्य यांचं जन्मस्थान. भगवान रामानुजाचार्य ज्या स्थानावरती प्रकट झाले ते स्थानावरती आले. तिथे रामानुजाचार्यांचे दर्शन घेतले आहे आणि तिथून पुढे भगवान कन्याकुमारीला गेले आहे. म्हणजे रामेश्वरम डायरेक्ट किनाऱ्याने खालते नाही उतरले, तिथून भगवान भूतपुरी गेले आहे आणि मग तिथून कन्याकुमारीला गेले आहे. आज आपण कन्याकुमारी जातो, तिथे फक्त समुद्र पाहतो, पण तिथे अनेक असे तीर्थ आहेत ज्यामध्ये भगवंतांनी दर्शन केले. त्यामध्ये लंबे नारायण आणि छोटे नारायण असे जे देवस्थान आहे तिथे भगवंतांनी दर्शन केले आहे. आणि कन्याकुमारीचे समुद्रामध्ये स्नान करून आणि तिथून भगवान पद्मनाभला आले आहे. पद्मनाभ गेले तुम्ही? पद्मनाभला भगवान 35 फुटाची भगवान विष्णू यांची मूर्ती आहे. असे आपले जे 3 भाग आहे ना, अशा 3 भागांमध्ये भगवान पद्मनाभ आहे. पहिल्या भागामध्ये तुम्हाला भगवान विष्णू यांचं मुख दिसतं, दुसऱ्या भागामध्ये त्यांची नाभी दिसते आणि तिथून ब्रह्माजीचं स्थान दिसतं, आणि शेवटच्या भागामध्ये तुम्हाला भगवान विष्णू यांचे चरण दिसतात. ब्लॅक कलरची मूर्ती आहे पूर्णतः. पद्मनाभ भगवान हा केरळमध्ये कदाच पूर्ण अंधकार असतो आणि ब्लॅक कलरची मूर्ती आहे. दिसली तर तुमचे भाग्य, नाही दिसली तर मग तसे या वापस. म्हणजे काही स्थानावरती तुमचे पुण्य असले तरच तुम्हाला दर्शन होतात. एक स्थान त्यापैकीतलं पद्मनाभ आहे. दुसरं स्थान आहे बद्रीनाथ. तिथे तुम्ही जा, तुम्हाला एवढं माहित असतं की ते भगवान नरनारायण आहे, पण खरोखर मध्यभागी नारायण भगवंताची मूर्ती आहे. जर तुम्हाला ते दिसली तर तुमचे पुण्य आहे, बाकी ते कित्येकांना तर दिसत सुद्धा नाही, असा अंधकार असतो. ज्याला दिसते त्याला बरोबर दर्शन होऊन जात. तर हे भगवान पद्मनाभ जे आहे, तर प्रथम वेळेस आम्ही गेलो तर आम्हाला कोणालाच मूर्तीच दिसत नव्हती. सेकंड टाइम गेलो तेव्हा पुजाऱ्यांनी असा दिवा केला, ते दिवा करतात, आरती करतात. आरती करताना मग ते सर्व तुम्हाला दाखवतात की चरण आहे भगवंताचे, हे नाभी आहे, हे मुख आहे, हे सर्व भगवंताचं स्वरूप दाखवत असतात. तर खूप सुंदर मंदिर पद्मनाभचं मंदिर आहे. त्याच्या खूप हिस्ट्री आपण ऐकली असेल. तिथे मिलिटरी पण कायम तैनात असते, कारण तिथे काही काळापूर्वी तिथे काही खालचे दरवाजे उघडण्यात आले होते आणि ट्रका सुवर्ण प्राप्त झालं होतं. आजही काही दरवाजे तिथे अजून उघडण्याचे बाकी आहे. पूर्वी मंदिरांचं, म्हणजे आपण आता जे अनामत तिथी लिहितो, पूर्वी मंदिरांची आजीविका चालावी म्हणून राजे महाराजे धन संपत्तीचे भंडार तिथे
करून ठेवायचं. असे अनेक मंदिर आहेत. त्यापैकीतला आज जो ताजमहल वरती केस आहे त्यापैकीतला एक केस हा पण एक आहे. एक पॉइंट हा पण आहे की तिथे खालच्या भागामध्ये अजून पण काही काही खोल्या आहे की ज्याला उघडलेले नाही आहे, किंवा तिथे जर तुमचं स्थान होतं तर खोल्यांची तुम्हाला आवश्यकता काय पडली का, किंवा काही तिथे मूर्त्या पण पडलेल्या आहेत. तर आधी मंदिराच्या खालच्या भागामध्ये त्यासाठीच केलं जायचं की तिथे मंदिरासाठीची संपत्ती पण ठेवली जात होती. तर आता काही वर्षांपूर्वी जुनागड मंदिरामध्ये सोन्याच्या वीट मिळाल्या होत्या. पण ते का, तर पूर्वी संतांनी किंवा कोणी ठेवल्या असतील मंदिराच्या आजीविकासाठी. मग ते काळानुकाळ विसरून जाता, कोणी कोणी सांगायचं भुलून विसरून जातो. कारण ही गोष्ट सर्वांना सांगायची विश्वासूंना सांगत असतात, कोणाकडून मिस होऊन जाते. मग ते अशा प्रकारे केव्हा तरी ते भेटत असते. तर पद्मनाभ मंदिर हे अतिशय सुंदर मंदिर आहे. म्हणजे आपण जसं वडताल जातो, धोलेरा जातो, सारंगपूर जातो, गडपूर जातो, अहमदाबाद जातो, त्या प्रकारे तमिळनाडू तमिळनाडूमध्ये तर हजारो मंदिर आहे. सर्वात जास्त भारतामध्ये जर कुठे मंदिर असतील तर तमिळनाडूमध्ये मंदिर आहे. तर हे दर्शन करण्यासारखे आहे. जसं की यामध्ये नाव नाही आहे, पण तांजोरम मंदिर पाहण्यासारखं आहे. त्यानंतर असे अनेक मंदिर आहे की जिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपली संस्कृती, आपले मंदिर, आपली संस्कृती केवढी समृद्ध होती की आजही असे मंदिर कोणी करू शकत. त्यानंतर मीनाक्षी देवी टेम्पल आहे मदुराईला. आपण रामेश्वरमला कथेत गेलो असतो तेव्हा तुम्ही दर्शनाला गेले असाल. मंदिर भव्यता, त्यांची दिव्यता, त्यांचं राहणं, त्यांचं खाणं हे आपण पाहतो तेव्हा तिथली संस्कृती आपल्याला कळते. अलगच त्यांचे उत्सव असतात. तर जर इच्छा झाली तर जा दर्शनाला केव्हा तरी. म्हातारे होसाल त्याच्या आधी दर्शन करून यायला पाहिजे. तर आपण हरिद्वार, त्यानंतर ऋषिकेश अनेक वेळी जातो. वर्षातून किंवा 10 वर्षातून 2-4 वेळे तरी आपण जातो. पण आपण सर्व स्वामीनारायण भगवंताच्या आश्रित आहोत आणि आपला संप्रदाय हा रामानुजाचार्यांपासून आहे. मेन स्थान जर पाहायला गेलो तर श्रीरंग क्षेत्र आहे. तर एक वेळा तरी आपल्या प्रत्येक सत्संगीने श्रीरंग क्षेत्रामध्ये जाऊन दर्शन करायला पाहिजे. श्रीरंग क्षेत्र खूप अद्भुत तिथलं वातावरण आहे. खूप पाहण्यासारखं शहर आहे. तर माझी तर एक इच्छा आहे की आपण पंढरपूरला कथा केली, इकडे कथा केली. तिथे पण काही स्थान असे आहे की जिथे कोणी कथा करायला जात नाही, पण खरोखर कथा करण्याचा आनंद तिथे येईल. त्यापैकीतलं एक स्थान आहे, आपण 4 धामची यात्रा करायला जातो ना, त्यामध्ये उत्तर काशी. उत्तर काशी म्हणजे कलियुगाची खरोखर जे मेन काशी आहे ते उत्तर काशी. तुम्ही गंगोत्री उतरताना केदारनाथ जाण्याच्या पूर्वी जे स्थान आहे ते उत्तर काशी, तिथे पण खूप सुंदर स्थान आहे. त्यानंतर एक स्थान आहे आपलं हे भीमाशंकर. भीमाशंकर पण एकदम पर्वतीय भागामध्ये आणि सुंदर स्थान आहे. म्हणजे हिल स्टेशन वरती कथाचा आनंद घेणे असा सुंदर स्थान आहे. आणि एक स्थान म्हणजे श्रीरंग क्षेत्र आहे की तिथे आपल्या मूळ संप्रदायाचं, श्री संप्रदायाचं मेन स्थान आहे. म्हणजे त्या स्थानावरती पण आपण नक्की दर्शन करायला गेलो पाहिजे. हा? हा? नाही, तिथे 10 ते 12 फुटाची पंचधातूची भगवान विष्णू यांची शयन करणारी पंचधातूची मूर्ती आहे आणि स्फटिक शिवलिंग आहे. दोनच जागेवरती सकाळी तुम्हाला स्फटिक शिवलिंगाचे दर्शन होतात. एक रामेश्वरमला सकाळी सकाळी 5 वाजता 4:30 ला होता आणि दुसरं स्फटिक शिवलिंग आहे श्रीरंग क्षेत्रामध्ये आहे. 3 दरवाजांमध्ये दर्शन देणारे फक्त आणि फक्त पद्मनाभला आहे. आणखी मी आताच 2 वेळा जाऊन आलोय. मला तिथे, कारण श्रीरंग क्षेत्राविषयी आपल्याला जास्त आकर्षण आहे. म्हणजे तिथे कोणते भगवान आहे अजूनही मी तुम्हाला गोष्ट करतोय, माझ्या डोळ्यासमोर ते पूर्ण मूर्ती तिथे आहे. आणि जर आपल्याला दर्शन करायचे असले तर YouTube वरती काही व्हिडिओ आहे.
आणि गुगल वरती पण आता पण त्याचे व्हिडिओ जर दर्शन करायचे असले तर आहे. तिथे 1000 वर्षे भगवान रामानुजाचार्यांचा देह असाण्याचा ठेवला आहे. फक्त संन्यासींनाच त्याचे दर्शन करवले जातात किंवा साधूलाच ते दर्शन होतात. तुम्हाला दर्शन करू देत नाही. जर तुम्हाला पाहायचं असलं तर गुगल वरती त्याचे फोटो आहे. वर्षातून काही दिवस असतात. त्या दिवसांमध्ये त्यांचा अभिषेक पूजा विधी असते त्यावेळेस सर्वांना दर्शन होतात. तर ते आपल्याला आज प्रत्येक स्थानाचे दर्शन हे YouTube किंवा गुगलच्या माध्यमातून भेटून जात असतात. तर भगवान रामानुजाचार्य त्यानंतर कन्याकुमारी पद्मनाभ यांचे दर्शन करून 16 फुटाची भगवंताची तिथे सॉरी आदी केशवला भगवंताची पुन्हा 16 फुटाची मूर्ती आहे. म्हणजे इथे पण भगवान विष्णू हे शयन करीत आहे आणि माता लक्ष्मी त्यांची चरण सेवा करीत आहे असे आदी केशवला भगवंताने दर्शन केले. त्यानंतर मलयाचल पर्वतावरती भगवान आले आहे. तिथे साक्षी गोपाल नावाचं तीर्थ आहे. तिथे भगवंतांनी दर्शन केले. मलयाचल पर्वत म्हणजे चंदनासाठीचा प्रसिद्ध पर्वत. कोणचा डाकू झाला तो? एक डाकू होता. चंदन चोर त्याला म्हणायचे. वीरप्पन. हा, वीरप्पनची कथा येते ना, तो वीरप्पन म्हणजे या मलयाचल पर्वतावरती राहणारा होता. तो काही जास्त वर्ष नाही झाले त्याला अजून, पण लाकडं कापून कापून नदीत टाकून द्यायचा, पुढे पकडलं जायचं चंदन. पण त्या चंदनाच्या झाडाचं असं म्हणतात की चंदनाच्या झाडाला सर्प लागलेले असतात. शतानंद स्वामींनी लिहिलं की निलकंठ वर्णी 5 दिवसांपर्यंत त्या मलयाचल पर्वतावरती राहिले. हजारो चंदनाचे झाड होते आणि त्या हजारो झाडांना हजारो सर्प हे तिथे त्या झाडांना गुंडाळून तिथे बसले होते. हजारो सर्प त्या मलयाचल पर्वतावरती फिरत होते आणि तिथे भगवान 5 दिवसांपर्यंत निर्भयपणे निवास करून राहिले. त्यानंतर पुढे भगवान किष्किंधा नगरीमध्ये आले. म्हणजे आपण रामायण मध्ये जी कथा ऐकतो सुग्रीव वाली यांची, त्यांची जी राजधानी होती ते किष्किंधा नगरीमध्ये भगवंतांनी तिथे आले आहे. तिथे पंपा सरोवर आहे. त्या पंपा सरोवर मध्ये भगवंतांनी स्नान केले आहे. त्यानंतर भगवान पुढे निघाले. पुढे महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्रामध्ये भगवंतांनी पंढरपूरला जे चरित्र केले ते पंढरपूर आणि महाराष्ट्राचे जे चरित्र आहे ते भगवान पंढरपूर वरून त्यानंतर पुढे नाशिक गेले. नाशिक वरून भगवान इकडे बऱ्हाणपूर आले. बऱ्हाणपूर वरून ह्या मार्गाने मालेगाव गेले आणि मालेगाव वरून भगवान पुढे सुरत गेले. त्या संपूर्ण कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज श्रीपती श्रीधरम सर्वदेवीधरम भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरिं माधवं केशवं दामोदरं तारणं स्वामिनारायणं नीलकण्ठं भजे सहजानंद स्वामी स्वामीनारायण स्वामीनारायण.